नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपला प्रवास होता घोसाळगड उर्फ वीरगड। हा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये आहे। दुर्गसंपन्न असलेल्या कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये रोहा तालुका आहे। रोहा तालुक्यात घोसाळगड वसलेला आहे। गडाची उंची सुमारे 260 मीटर इतकी आहे। हा गड गिरिदुर्ग या प्रकारामध्ये पडतो। हा व्हिडिओ आपण 2 भागांमध्ये केलेला आहे, कारण व्हिडिओ बराच मोठा होता म्हणून। तर पुढच्या व्हिडिओसाठी कमेंटमध्ये घोसाळगड पार्ट 2 असं कमेंट करा। गडाच्या पायथ्याशी येता आपल्याला भवानी मातेचं एक सुंदर मंदिर पाहायला मिळतं। मंदिर बरंच जुनं आहे। तसेच तिथून पुढे गेल्यावरती आपल्याला स्वयंभू गणपतीचं मंदिरही पाहायला मिळतं। त्याची वेगळी रील चॅनलवर येईल। मंदिर गावाशेजारी असलं तरी शांततेचा पूर्ण अनुभव होतो। नाश्त्यासाठी गावाच्या वेशीला एक हॉटेल आहे, तिथे आपल्याला चहा नाश्त्याची सर्व सोय होईल। तिथून पुढे येता आपल्याला गणपतीचं स्वयंभू मंदिर दिसेल। तिथून पुढे थोडंसं चालत आल्यावर आपल्याला हा किल्ले घोसाळगड म्हणून बोर्ड दिसेल। बोर्डावरती किल्ल्याबाबत सगळी माहिती आहे। तिथून आपण पाण्याची टाकी जवळकडे बघता घोसाळगड वीरगड असा मुख्य प्रवेशद्वार आहे। मुंबई पुणे या महानगरांशी रोहा शहर गाडीमार्गाने जोडलेले आहे। शिवकालापासून प्रसिद्ध असलेले रोहा गाव कुंडलिका नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे। रोहा येथून मुरुड जंजिऱ्याला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत। त्यापैकी एक चणेरे बिरवाडीकडून कुंडलिका नदीच्या किनाऱ्याने जातो, तर दुसरा मार्ग घोसाळगडावरून भालगाव मार्गे जातो। चारही बाजूला असलेल्या लहान मोठ्या डोंगरांच्या मध्ये हा घोसाळगड विराजमान झालेला आहे। समुद्र सपाटीपासून 260 मीटर उंचीवर असलेल्या घोसाळगडाचा आकार दुरून पाहता शिवलिंगासारखा भासतो। जर कोणाला मुंबई मार्गे घोसाळगडाला यायचं असेल तर रोह्याला येण्यासाठी नागोठणे तसेच कोलाड येथून फाटे आहेत। तसेच रोहा हे कोकण रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे। रोहा एसटी स्थानकावरून घोसाळगडाला जाण्यासाठी एसटी बसची सोय आहे। साधारण तासाभरात आपण घोसाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या घोसाळे गावात येऊन पोहोचतो। गडावर जाण्यासाठी मार्ग हा गावातूनच जातो। रस्ता संपल्यावरती पायऱ्यांचा मार्ग केलेला दिसतो। आपण जे पायथ्याशी दोन्ही मंदिरं पाहिली, त्या दोन्ही मंदिरांचे दर्शन घेऊन चढाई सुरू करायची 15-20 मिनिटांमध्ये आपण गडाच्या तटबंदीजवळ येऊन पोहोचतो। गडावर जाण्यासाठी जो मार्ग दिसतोय तो बराच वळणांचा आहे, त्यामुळे सोबत येताना एखादी काठी बरोबर असावी। पावसाळ्यात येणार असाल तर चांगले शूज घालून या, कारण रस्ता भरपूर निसरडा झालेला आहे। जर आपण हा किल्ला तळगडावरून पाहिला तर आपल्याला हा किल्ला शंकूच्या आकाराचा दिसतो, तर काही जण त्याला समोशाचा आकारही समजतात। पंधरा मिनिटं चालल्यावर कातळात कोरलेल्या पायऱ्या डोळ्यासमोर येतात। यातील काही पायऱ्या तोफांच्या माऱ्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या दिसतात। या पायऱ्या आपल्याला महादरवाजापर्यंत घेऊन जातात। तिथे पोहोचता कळते की महाद्वार पूर्णपणे नष्ट झालेले आहे। त्याचे अवशेष सर्वत्र विखुरलेले आहेत। अवशेषांमध्ये वाघांची चित्रे कोरलेले दगडही पाहायला मिळतात, म्हणजे आपण त्यांना शर्बाची चित्रे असेही म्हणतो।
तिथून पुढे येता दारुगोळ्याचे कोठार बघायला मिळते. त्याच्याच थोड्या पुढे गेल्यावर आपल्याला चोर दरवाजाही पाहायला मिळतो. किल्ल्याचे महाद्वार आणि चोर दरवाजा एवढ्या जवळ असलेला हा गड मी पहिल्यांदाच पाहिला. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलोय घोसाळगडावर. बरं, एक 10-15 मिनिटाचा पण नाही ट्रेक. इथनं असं वरती येतो आपण, दाखवतो तुम्हाला. थांबा. हा जो तुम्हाला इकडनं हा दरवाजा आहे सगळा भग्न अवस्थेत आहे. मुलांनी मोहिमा काढून, तुम्ही आधीच्या कोणाचे व्हिडिओ बघितले असतील घोसाळगडावर, तुम्हाला समजेल आधी आणि नंतर मध्ये फरक. मग इकडनं आपण आलो, तो आहे चोर दरवाजा आणि ती आहे टाकी. नंतर आपण जाता जाता त्याचा शूट करू. हा वाले किल्ला आहे आणि आता आपण चाललोय माचीच्या दिशेने. तिथून पुढे पाहता गडाचे 2 भाग होतात. एका बाजूला गडाची माची आहे तर दुसऱ्या बाजूला बाले किल्ला पाहायला मिळतो. तुम्हाला जर या किल्ल्यावर यायचं असेल तर माझ्या अंदाजे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच येणे किंवा मग हिवाळ्यात येणे, कारण उन्हाचा तडाखा बसत नाही. माचीकडल्या बाजूला आल्यावर आपल्याला तटबंदीमध्ये कोरलेली शौचकूप पाहायला मिळतात. शौचकूपांची हालत एकदम खराब आहे आणि गवत झाल्यामुळे नीट स्पष्ट दिसत नव्हते. तर काही ठिकाणी आपल्याला खांब ठोकायची जागाही पाहायला मिळते.
माची पाहून झाल्यावर आपण बालेकिल्ल्याकडे प्रस्थान केले। बालेकिल्ल्यावर आपल्याला उंचवट्यावर असलेल्या पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात। पुढे जाता घरांचे अवशेषही पाहायला मिळतात। माथ्यावर किल्लेदाराचा वाडा आपल्याला असलेला खुणा दिसतात। गडाच्या माथ्यावर पोचल्यावर तळगडाचे दर्शन मनाला सुखावून जाते व दुसऱ्या बाजूला मांदाड खाडीचे दृश्य आपल्याला खेळून टाकते। तो भाग आपल्याला पुढील भागामध्ये बघायला मिळेल। दुसऱ्या बाजूला जाताच दिसले की बरेच जण किल्ल्यावरती टाकी साफ करण्याचे काम करत होते। टाकी साफ करायचे काम एकदम जोरदार चालू होतं। नंदूदादाही नंतर टाकी साफ करायला उतरला, तो पण बराच वेळ टाकी साफ करत होता। तर मित्रांनो, ही झाली घोसाळगडाबद्दल थोडीशी माहिती। आपण पुढच्या भागामध्ये घोसाळगडाचा पूर्ण इतिहास जाणून घेऊ आणि तोपर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि काहीतरी कमेंट करा, जेणेकरून मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।